हा नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज येवल्यामध्ये आहे आणि अशोक जामदारांच्या शेतावर आहोत. हे त्यांचे चिरंजीव आहेत. हे लयच विरोध करत होते. ह्यांना सांगायला लागलं सारखं सारखं तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये जावा बाबा. कारण का वडील तयार होते पण मुलग्याचा प्रॉब्लेम असायचा. लक्षात का त्यांना वाटायचं हे आता येणार नाहीये. तर त्यांच्या तोंडातून आपण ऐकूया त्यांनी काय केलं, कसं केलं आणि त्यांना का पटत नव्हतं आणि पटलं का नाही आता. तर त्यांनी जरा बोलावं असं माझं मत. नाव गाव. नमस्कार, माझे नाव तेजस अशोक जामदार. आम्ही सुरुवातीला बायोरिच व अल्ट्रासी वापरले. रिझल्ट खूप भारी आला. इतर थ्रिप्स मावा ते नव्हतं काहीच. पहिली आळी आली होती, त्याच्यानंतर मग आम्ही अल्ट्रासी व बायोरिच वापरले. काहीच नाही त्याच्यावर. मग आळीच नाही आणि रोग पण नाही. आता ह्याच्यावर एक मेन असतं नागाळी. नागाळी आहे का? नाही, नागाळी नाही. करपा बघा. आता हे पहिला तोड झालेला आहे यांचा. पहिला तोड आपला किती निघाला? 30 क्विंटल. 30 क्विंटल. तर 30 क्विंटल 1 एकर मध्ये पहिला तोडा निघालेला आहे. लक्षात आलं का? आणि आता परत हे पीक उभं आहे. आता पहिल्यापेक्षा जास्त निघेल का कमी निघेल असं वाटतंय? पहिल्यापेक्षा जास्त निघेल. बर, दर आपणाला काय मिळाला? 30 रुपये मिळाले. 30 गुणले 30 म्हटलं की 90,000चा ऑलरेडी झेंडू झाला 1 एकर मधला. आणि मग ह्याला खर्च किती आला सेंद्रिय मध्ये? आपण सेंद्रिय मध्ये फक्त 10,000 रुपये. सगळा खर्च 10,000 रुपये आलेला आहे. लक्षात, लेबर सोडून आणि रोप सोडून. बरोबर. तर हा 10,000 रुपये खर्च आलाय. पण सेंद्रिय केल्यामुळे झेंडू कशा कशात फरक आला? वजनात किती आला कळलं का? दरामध्ये किती आला? आता समजा आता तुम्ही दोघं एका वेळी विकायला गेलाय, आहे की नाही? तुम्हाला दर किती मिळाला? 50 ते 60 रुपये. आणि तुम्हाला किती मिळाला? 35-40 रुपये. कारण आम्ही अल्ट्रासी वापरलं नाही. ऑर्गॅनिक नाही, अल्ट्रासीचा विषय नाही आहे. केमिकल मध्ये सुद्धा चांगला येतो असं काही नाही दराचा. कळलं का? फक्त आपल्या ह्याला किपिंग क्वालिटी असते. साईज तुम्हाला एकदम चांगली आहे. साईज मोठी आहे, फ्रेशपणा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त दिवस. आता तुमचा प्लॉट चालू आहे आता, पण ह्या स्टेजला आहे. पण मग फुल बारीक फुलं बारीक पडले. ह्याच्यात फुल पहिल्यासारखंच पडलंय. पहिल्यासारखंच पडलं. बर, ह्याला एवढ्या फुटी आहेत? एवढ्या हे म्हणजे काय फुलं? एवढ्या कळ्या नाहीये. तर ते आपण बघू तिथं. तर तुमच्या लक्षात येईल की बाबा हे दुसऱ्या वेळा करून, म्हणजे दुसऱ्या वेळी तोडायला आल्यानंतर सुद्धा हा 30 टनाच्या वर 30 क्विंटलच्या वर आपला निश्चित जाणार आहे असं मला तरी वाटतं. लक्षात का? तुम्हाला किती वाटतं तेवढं सांगा. आम्हाला 25 ते अपेक्षा आहे. 25 क्विंटलची. हो, याच्या पहिले. मग फुलं कमी आहेत का जास्त आहेत? फुलं आता थोडे वाढली. फुलं जास्त वाढली म्हणल्यानंतर वाढणारच ना. आणि अजून वाढणार आहेत. आता हाही फुलं पण वाढणार आहेत. बरं, हे जी हाईट बघा तुम्ही किती आहे. लक्षात का? एवढ्या हाईटला आलेलं आहे आणि सगळीकडे एकदम चकाचक आहे. काय रोग कीड आलं का? काहीच नाही. काय आलं नाही? करपा नाही. करपा पण आला नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, एकदम साधी सोपी गोष्ट आहे. वेगळं तुम्हाला काही करायचं नाही. आता शेतकरी बंधूंना एक सांगायचं आहे की ज्यांच्याकडे झेंडू आहे किंवा शेजाऱ्या पाजाऱ्याचं झेंडूची झाडं घ्या. हा झेंडू ज्यावेळी निघेल त्यावेळी काय करायचं, एक 20 किलो झेंडूचं हे घ्यायचं, झाडं घ्यायची, ती कट करायची आणि ती बॅरल मध्ये टाकायची 200 लिटरच्या. एक 10 दिवस ती काय करायची, म्हणजे कुजू द्यायची आणि 10 दिवसानंतर चोळून काढा आणि ते पाणी तुमच्या रानात सोडा. जे निमॅटोडचा प्रॉब्लेम आहे तो निमॅटोडचा प्रॉब्लेम ह्या झेंडूमुळे जातो. हा, जिथं झेंडू करतो तिथं निमॅटोड येणार नाही परत तुम्हाला. पण जिथं झेंडू केला नाही तिथं आपण काय करायचं, क्रश करायचं, एक 8-10 दिवस कुजत ठेवायचं आणि ते पाणी जर सोडलं तर तुम्हाला निमॅटोड येणारच नाही. ही निसर्गाची व्यवस्था होती, आपण ही सगळी बिघडवून टाकली म्हणून सगळा प्रॉब्लेम झालाय. तर माझ्या मते शेतकरी बंधूंनो, आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल, ह्याच्या अगोदर आपण हा व्हिडिओ टाकलेला होता झेंडूचा, ह्या प्लॉटचा. कळलं का? तिथं 30 क्विंटल ह्यांचा झेंडू झालेला आहे आणि आता माझ्या मते त्यापेक्षा जास्त होईल असं अपेक्षित आहे. किती होईल आपण त्यानंतर विचारू. जर तुम्हाला ह्यांना फोन करायचा असलं तरी चालू शकतं. नंबर जरा सांगा. अशोक जामदार, येवला, उंदीरवाडी. 75 88 61 59 46.
तर मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. कळलं का? आता तुम्ही करणार का सेंद्रियमध्ये? नाही करणारच. बाकी कुणाला वाटतं का केमिकल वापरावं? नाही. लक्षात आलं का? तर सगळ्यांच्या हे लक्षात आलेलं आहे. आता शेजारी पाजारी सगळे शेतकरी आहेत ना, ह्यांच्या लक्षात आलं की बाबा हे एकदम साध्या पद्धतीने पण चांगलं येऊ शकतं. याला फक्त 5 लिटर अल्ट्रासी आणि बाहेरीच वापरेल. 5 लिटर अल्ट्रासी आणि बाहेरीच बस. म्हणजे किती? 5,000 रुपये खर्च झाला तुमचा. कळलं का? 5-6 हजार रुपये खर्च आलाय है ना. 5-6 हजारामध्ये ऑलरेडी तुमचं म्हणजे पहिलं आपल्याला लाखभर रुपये झालेले आहेत. परत लाखभर रुपये निश्चित होतील, कारण दिवाळीला एखाद्या दर वाढेल. सगळ्यांचा पावसामुळे गेलेला आहे झेंडू, आणि दर जर वाढला तर आणखीन चांगलं हे होईल. तर मला वाटतं हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. कळलं का? तर सगळे शेतकरी आता तयार आहे का करायला ऑर्गॅनिक मध्ये? तर सगळ्यांनी सेंद्रिय मध्ये करा. तुमचा खर्च कमी करा. दर आपल्या हातात नाहीत, तर कुठल्याही पिकाचा खर्च कमी करा आणि उत्पन्न वाढवा. उत्पादन वाढवण्यात काय अर्थ नाही. किती टन निघालं ह्याला काही महत्व नाही. आपल्या हातात काय राहिलं हे महत्व आहे. तर हा जो प्रयोग केला आहे त्यांनी, अक्षरशः घरातला सगळ्यांचा विरोध असताना त्यांनी हा प्रयोग केलाय, त्याबद्दल मित्रांनो आपण येवला तालुक्यात आलेलो आहे आणि प्रकाश जामदारांच्यात आलेलो आहे, प्रसाद जामदार. तर दोघांनी मगा जो आपण प्लॉट बघितला, ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जो प्लॉट बघितला आणि हा प्लॉट, दोन्ही रोपं एकाच नर्सरीमधून आणलेले आहेत, एकाच वेळी लावलेले आहेत. कळलं का? फक्त हे केमिकलमध्ये आहे आणि ते ऑर्गॅनिकमध्ये आहे. तर त्यात काय फरक आलेला आहे हे स्वतः प्रसाद त्यांच्या तोंडून सांगतील. आमचे भाऊ अशोक जामदार यांनी अल्ट्रासी व बायोरिच वापरलं आणि मी नाही वापरलं. मी म्हटलं केमिकलने आपण फास्ट फुलं आणू, जास्त फुलं येतील, जास्त फुलं मोठे होतील. अशोक जामदारचा प्लॉट तुम्ही तो बघितला, ते छातीला लागतोय आणि हा कमरा एवढाच आहे. असा फरक आहे. याला फुलं पण कमी आहे. एवढा बी नाही बघा तुम्ही. नाही, फुलं पण कमी आहे, कळी पण कमी आहे आणि फुलाची साईज पण बारीक आहे. आणि अल्ट्रासी आणि बायोरिचचं फुल पण चकाकी पण आहे, फुलाची साईज पण आहे आणि क्वालिटी चांगलीच आहे त्याची. हे किती एकर क्षेत्र आहे आपलं? हे अर्धा एकर क्षेत्र आहे. बरं, अर्धा एकर मध्ये पहिल्या तोड्याला किती झाला झेंडू? 8 क्विंटल फक्त. 8 क्विंटल झाला. 8 आणि त्यांचा किती झाला? 30 क्विंटल. त्यांचा 30 क्विंटल 1 एकरात झाला. 1 एकरात 30 क्विंटल, यांचा अर्धा एकरात 18 क्विंटल. ऍक्च्युअली 15 क्विंटल व्हायला पाहिजे, म्हणजे 50% झालं. 50% 50%. आता किती होईल वाटतंय परत? आता 5-6 क्विंटल निघाल फक्त, जास्त नाही. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं का बाबा काय फरक येतो ते? फरक लक्षात आला. मधला ऑर्गॅनिक खर्च जास्त होऊन ह्याच्यामध्ये जर average बघितलं कमी. तर बघा करपा आलेला आहे ह्याच्यात. त्यात तुम्हाला कुठेही करपा दिसत नव्हता. हे पूर्ण वाळल्यासारखं झालंय. बरोबर. दुसरी गोष्ट, हे नवीन जे हे आलेले आहेत ते एकदम बारीक आलेत. काळ्या नवीन कळ्या तारीख आहे. कळ्या एकदम बारीक आहे, म्हणजे तेवढं मोठं फुल होणार नाही. बरोबर. आणि फुलाची साईज चांगली आहे. आणि दरामध्ये काय फरक पडला? दरामध्ये सुद्धा फरक पडला, कारण ह्या फुलाचे पाकळ्या व्यवस्थित नाही राहिल्या आणि जे ऑर्गॅनिक वापरलेलं आहे त्याच्या पाकळ्या चकाकी होती आणि पाकळ्या चांगल्या होत्या. तो 40 रुपयांनी गेला आणि हा 30 रुपयांनी गेला. म्हणजे 10 रुपये किलो मध्ये फरक पण पडला, ऍव्हरेज मध्ये पण फरक पडला, सगळ्याच गोष्टीत फरक पडला. नाही, बरोबर. तर हे तुम्हाला आता कसं वाटलं? म्हणजे पुढल्या वेळी झेंडू करताना काय करणार? मी आपलं वावर वाढून घेणार, 1 एकर लावणार, पण पूर्ण अल्ट्रासी आणि बायोरिचच बरं, वापरणार. ह्याला खर्च किती झाला? याला खर्च अंदाजे? तर जास्तच झाला. माझ्या मते 8-9 हजार रुपये, 10 हजार रुपयापर्यंत बिघाला खर्च झाला. अर्धा एकराला. अर्ध्या एकराला. आणि तो आपला किती खर्च आहे? 5 लिटर. 5 लिटर. 5-6 हजार रुपये खर्च आहे. 5-6 हजार रुपये खर्च. मॅक्झिमम 10 हजार रुपये धरून. हा. 1 एकर. पण 1 एकराला 10 हजार. 1 एकरला 10,000. आणि हा बिघ्याला 10,000. अर्धा एकराला 10 अर्ध्या एकराला 10,000. म्हणजे हा पण फरक आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे लक्षात ठेवा की बाबा ऑर्गॅनिक मध्ये गेल्यानंतर काय होतं. ह्याच्यामध्ये काय झालं, हे सुकल्यासारखं थोडं वाटतं. तिथं एकदम ते तजेलपणा आहे आणि ह्याच्यात करपा आलेला आहे. संख्या कमी आहे, फुलाची साईज कमी आहे. तर सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल तर आपण सगळ्यांनी परत पुढल्या वर्षी झेंडू लावताना त्या पद्धतीनं लावावा अशी आपणास विनंती करतो. नमस्कार.